मित्रांनो, आज मी तुम्हाला पाचन संस्था बळकट करण्यासाठी 10 महत्त्वाच्या टिप्स सांगणार आहे. जेव्हा पाचन संस्था नीट काम करत नाही, तेव्हा पोट फुगणे, बद्धकोष्ठता आणि पोटात जळजळ होण्यासारखे अनेक आजार उद्भवतात. अशा प्रकारे जेव्हाही आपल्याला अशी कोणतीही समस्या येते, तेव्हा सर्वप्रथम आपण डायजिन पिण्यास सुरुवात करतो. ॲसिडोक खाऊ लागतो किंवा पॅनफोटी खातो. तर काही लोक ॲसिडिटी कमी करण्यासाठी हिंगोली वगैरे खायला सुरुवात करतात. पण या सर्व समस्या तुमच्या पोटासाठी प्रभावी आहेत का? ॲन्सर इज नो. जर तुम्हाला कधी अशा समस्येचा सामना करावा लागला असेल, तर तुम्हाला माहीत असेल की ही सामान्य औषधे घेतल्याने तुम्हाला काही काळ आराम मिळेल, पण त्यानंतरही या समस्या तुम्हाला प्रत्येक वेळी होत राहतात. म्हणून आज मी तुम्हाला या 10 टिप्स आम्ही सांगणार आहे. या टिप्सच्या मदतीने तुम्ही पचनसंस्था फक्त मजबूतच बनवणार नाही, तर यामुळे तुमच्यात या समस्या पुन्हा उद्भवणार नाही. तर यामुळे तुमची एनर्जी लेव्हल ही आणि तुमचे आरोग्य सुधारण्यास मदत होईल. कारण पोट ठीक असेल तर सर्व काही ठीक आहे. तर कोणतीही विलंब न करता चला हा व्हिडिओ सुरू करूया आणि या सर्व टिप्सबद्दल तपशीलवार माहिती जाणून घेऊया. तर स्टार्ट करूया पहिल्या टिप्स पासून, जे फायबर सेवन वाढवण्यासाठी आहे. फायबर म्हणजेच आहारातील फायबर तुमच्या पचन संस्थेसाठी सुपर हिरो सारखे काम करते. फायबर हे 2 प्रकारचे असतात. पहिलं आहे सोल्युबल फायबर आणि दुसरं आहे इनसोल्युबल फायबर. सोल्युबल फायबर हे पाण्यामध्ये विरघळते, ज्यामुळे तुमचा मल मऊ होतो. आणि इनसोल्युबल फायबर जे पाण्यात विरघळत नाही, ते खरवडून तुमची पचनसंस्था म्हणजेच आतडे आणि पोट साफ करते. तिथली घाण काढून टाकते आणि आतड्यांचे पचन होण्यास मदत होते. फायबरयुक्त आहार डिटॉक्सिफाय करते. फळे जसे की सफरचंद, नाशपाती, भाज्या जसे की ब्रोकोली, पालक, संपूर्ण धान्य आणि कडधान्ये हे केवळ पचन सुधारत नाहीत, तर आतड्यामध्ये चांगले बॅक्टेरिया वाढवण्यास मदत करतात. दुसरं आहे च्युइंगम चघळण्याची सवय लावा. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की च्युइंगम चघळल्याने पचनक्रिया ही सुधारते. जेव्हा तुम्ही च्युइंगम चघळता तेव्हा लाळेचे उत्पादन वाढते. लाळेमध्ये एन्झाईम्स असतात जे अन्न पचवण्यास मदत करतात. जड जेवणानंतर शुगर फ्री च्युइंगम चघळल्याने आम्लपित्त आणि छातीत जळजळ कमी होते. ज्यांना नियमितपणे छातीत जळजळ आणि अपचनाचा सामना करावा लागतो, त्यांच्यासाठी हे विशेषतः फायदेशीर आहे. तिसरं आहे अन्न कमी खावा पण संतुलित खावा. अनेकदा लोक पोट भरण्याचा प्रयत्न करतात, ज्यामुळे पचनक्रियेवर नकारात्मक परिणाम होतो. पोट संपूर्णपणे भरण्याऐवजी 1/3 घन अन्न, 1/3 द्रव आणि 1/3 वायूसाठी जागा सोडा. अशा प्रकारे पचनसंस्था उत्तम कार्य करते आणि जडपणा किंवा फुगण्याचा अनुभव येत नाही. संतुलित प्रमाणात अन्न खाल्ल्याने शरीराला सर्व आवश्यक पोषक तत्वे मिळतात. चौथं आहे नियमित व्यायाम करा. पचनक्रिया मजबूत होण्यासाठी नियमित व्यायाम करणे आवश्यक आहे. व्यायामामुळे आतड्यासंबंधी क्रिया वेगवान होतो, ज्यामुळे अन्न लवकर आणि योग्य प्रकारे पचले जाऊ शकते. हलका व्यायाम जसे की चालणे, योगासन किंवा सायकल चालवणे पोटाचे स्नायू सक्रिय करतात आणि बद्धकोष्ठता सारख्या समस्या दूर करतात. जेवल्यानंतर चालण्याची सवय लावल्यास गॅस आणि अपचन सारख्या समस्यांपासून आराम मिळतो. पाचवं आहे प्रोबायोटिक्स वापरा. प्रोबायोटिक्स हे चांगले बॅक्टेरिया आहेत जे आतड्यांचे आरोग्य सुधारतात. दही, ताक आणि इतर आंबवलेले पदार्थ हे प्रोबायोटिक्सचे उत्कृष्ट स्रोत आहेत. पचन सुधारण्यासोबतच हे बॅक्टेरिया रोगप्रतिकारक शक्ती देखील मजबूत करतात. प्रोबायोटिक्सच्या नियमित सेवनाने पोट फुगणे, अपचन आणि बद्धकोष्ठता सारख्या समस्या दूर होतात. सहावं आहे तुमच्या आहारात अँटी इन्फ्लेमेटरी पदार्थांचा समावेश करा. शरीरातील जळजळ कमी करणारे पदार्थ पचनाच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतात. जसे की हळद ही एक नैसर्गिक अँटी इन्फ्लेमेटरी आहे, ज्यामुळे आतड्यांतील जळजळ कमी होते. आले
ते पचनक्रिया गतिमान करते आणि गॅसची समस्या दूर करते. ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स जसे की मासे आणि आंबाडीच्या बिया यांसारखे अन्न आतड्यांना शांत करतात आणि जळजळ कमी करतात. 7वं आहे अन्न काळजीपूर्वक चघळणे. अन्न नीट चघळण्यासाठी सवय ही पाचनसंस्था मजबूत करण्याची पहिली पायरी आहे. प्रत्येक अन्न पूर्णपणे चघळल्याने लाळेचे उत्पादन वाढते, जे डायजेस्टिव्ह एन्झाईम सक्रिय करते. यामुळे अन्नाचे लहान तुकडे होतात, ज्यामुळे पोटाला पचन सोपे होते. तुमच्या आतड्यांना तुमच्या दातांचे काम करू देऊ नका, हे म्हणणे पचनाच्या आरोग्याचे महत्त्वाचे स्पष्टीकरण उदाहरण आहे. 8वं आहे शक्य तितके पाणी वापरा. हायड्रेशन म्हणजेच पुरेसे पाणी पिणे हे पचनसंस्थेच्या सुरळीत कार्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. पाणी पाचक रस पातळ करते आणि अन्न पचण्यास मदत करते. हे आतडे स्वच्छ ठेवते आणि बद्धकोष्ठता सारख्या समस्या टाळते. जेवताना जास्त पाणी पिणे टाळा, कारण डायजेस्टिव्ह एन्झाईम्स कमकुवत करू शकतात. 9वं आहे तणाव कमी करण्याचा प्रयत्न करा. दीर्घकाळ तणावामुळे पचनसंस्था कमकुवत होते आणि त्यामुळे आतड्यांची हालचाल मंदावते आणि ॲसिडिटी वाढते. तणावमुक्त जीवनशैलीचा अवलंब केल्यास पचनसंस्था उत्तम कार्य करते आणि अनेक समस्या टाळतात. 10वं आणि लास्ट आहे जेवल्यानंतर चालण्याची सवय लावा. जेवल्यानंतर झोपण्याऐवजी हलके चालणे पचनक्रियेसाठी खूप फायदेशीर आहे, ज्यामुळे अन्न आतड्यापर्यंत लवकर पोहोचण्यास मदत होते. खाल्ल्यानंतर 10 ते 15 मिनिटांच्या चालण्याने गॅस, पोट फुगणे आणि पोटात जळजळ यांसारख्या समस्या दूर होतात. या सवयीमुळे पचनसंस्था मजबूत होतेच, पण वजन नियंत्रित ठेवण्यासही मदत होते. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्वांसोबत शेअर देखील करा, जेणेकरून इतर लोकांनाही फायदा होईल. तर भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.